अप्रतिम गोलंदाजी आपण बघताय. देवा बॅकफुटला जाऊन फक्त पॉइंट रिझल्टला सिंगलसाठी खेळला आहे. धावसंख्या 8 वर पोहोचते. षटक क्रमांक मार्गस्थ आहे ते दुसरं आणि चेंडू असेल तो 1 टू गो. अतिशय सुरेख सन्मानजनक खेळला आहे. सिंगलसाठी धावसंख्या 9 वर पोहोचते आहे. 2 षटकाची झाली समाप्ती. 9 धावा स्कोर कार्डवरती. इस दरम्यान आपण बघतायत व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपानं अप्रतिम शॉर्ट सिलेक्शन. मिड ऑफला सिंगल रन्स कंप्लीट नाही. आपण वळतोय ह्या षटकारानंतर त्याच्यानंतर बी पॅनलला स्टार्ट होईल आणि बी पॅनल मधली पहिली मॅच ताज स्पोर्ट्स आणि डोंगरी बॉईज. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी या पुनश्च मी ऑफिशियल कॉल करतोय. डोंगरी बॉईज आणि ताज स्पोर्ट्स प्लेइंग 11ची प्लेइंग 9ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. फॉर्म फिलअप करा, सबमिट करा आमच्यापर्यंत. गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक रन आउट. जबरदस्त गोलंदाजी आणि फिल्डिंग संघ आपण बघतायत. काव्य फायटर्स उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचं फिल्डिंगचं प्रात्यक्षिक आहे. यावेळेला मात्र आणखीन एक दर्जेदार फिल्डिंग, आणखीन एक रनआउटचे चान्सेस. बॅकअप चांगला आहे. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. 12 वर पोहोचले. 4 चेंडू झालेले आहेत. अप्रतिम शॉर्ट सिलेक्शन. पुनश्च रन्स आउटची संधी नाही आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 वर स्थिरावले. शेवटचा चेंडू आहे. 13 झालेले आहेत. इथून जर सिंगल येते 15चं टार्गेट सेट होऊ शकतं. बघूया. टॅप केलाय. 1 धाव परिपूर्ण आणि 14 झालेले आहेत. 15चं लक्ष. याच दरम्यान आपल्या मुख्य मंचावरती अतिशय अप्रतिम असं व्यक्तिमत्व, एक उदार दातृत्व आपण बघतोय आणि सर्वांच्या मदतीला धावून येणार एक मोठं नाव म्हणून सातत्याने आपण बघताय. सन्माननीय रुपेश धांगडा साहेब पंचायत समिती सदस्य आहेत आणि या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान सन्माननीय रघुनाथ पारधी साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण करायचं. या ठिकाणी शुभ सन्मान रुपेश धांगडा साहेब, त्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा हे प्रेमळ निवेदन. आणि या ठिकाणी आपण बघताय जोरदार टाळ्यांचा गरजर रुपेश धांगडा साहेबांसाठी. पंचायत समिती सदस्य आपण मायज पुष्पगुच्छ शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह. आम्ही सरांना विनंती करतोय आपण स्थानपन्न हो आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. त्यानंतर सन्माननीय प्रशांतजी किणी साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी रुपेश धांगडा साहेबांना मी विनंती करतोय. प्रशांत दादांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. वेलकम प्रशांतजी. आपली संस्कृतीचं जतन सातत्याने आपण या ठिकाणी करतोय आणि प्रशांतजी किणी साहेब बंड्या दादा यांचा शुभ सन्मान सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व रुपेश धांगडा साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. मायेची शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. त्यानंतर आपण वळतोय सन्माननीय सागरजी घरत साहेब, मनोजी चिपाड साहेबांना विनंती करतोय आपण सागरजी घरत साहेबांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. सागरजी घरत साहेब या ठिकाणी या स्पर्धेला आपल्या आयुष्यातील अनमोल असे क्षण आम्हाला देत आहेत. त्यासाठी त्यांचा शुभ सन्मान चिपाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. शॉल, स्नेहाचा पुष्पगुच्छ आणि टाळ्यांचा गजर आपण या ठिकाणी बघतोय. ही भारतीय संस्कृती आणि तिचं जतन सातत्याने आपण करतोय.
आणि त्यानंतर आपण वळतोय सन्माननीय जयदेवजी गवते साहेबांचा शुभ सन्मान. रुपेजी धांगडा साहेबांना आम्ही विनंती करतोय. सन्माननीय जयदेवजी गवते साहेब आणि रुपेजी धांगडा साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय जयदेव साहेबांचा शुभ सन्मान करतोय आणि त्या सन्मानाचा स्वीकार करताना आपण जयदेवजी गवते सरांना बघतोय. या गोड आठवणी आहेत ज्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून गोल्डन मेमरीज साठवतोय. एक सुंदर असा क्षण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं करतोय. या ठिकाणी वेलकम. दरम्यान याच्यानंतर आपण वळतोय आणखीन एक शुभ सन्मान. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय मनोज जी जिपाड साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. जयदेवजी गवते साहेब, आपण मनोज चिपाड साहेबांचा यथोचित शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करायचा आहे. मनोज चिपाड साहेब ग्रामपंचायत सदस्य आणि क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, जयदेवजी गवते साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय त्यांचं शुभ सन्मान. मायेची शॉल, एक जबरदस्त सन्मान चिन्ह आणि मायेचं पुष्पगुच्छ देऊन मनोज चिपाड साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान झालाय. त्यानंतर आपण वळतोय मॅचकडे. क्वालिफायर मॅच आहे. जिंकणारा संघ हा सेमी फायनल मध्ये दाखल होईल. क्वालिफाय राऊंड आणि इथे विकेटचं पतन. टार्गेट ठेवलं होतं ते म्हणजेच 14 धावांचं आणि मॅच जी इक्वेशन आपण बघतोय, दुसरं षटक मार्गस्थ धावा आहे स्कोर कार्ड वरती. 4 15चं टार्गेट. 5 झालेले, 10ची गरज आहे. जबरदस्त मॅच. डॉट बॉल. दरम्यान धावसंख्या पोहोचते 15ला विन आहे ना. थांबा, कोणीतरी एकच बोला. करेक्शन झालेलं आहे. 15चं 14 झाले, 15चं टार्गेट आहे आणि धावा स्कोर कार्ड वरती 6 झालेले आहेत. आता येणारे चेंडू आहेत आपल्याकडे ते 4 झालेले आहेत, म्हणजे 8 मध्ये 9. 8 चेंडू 9. समान संधी आहे दोन्ही संघांना. पेशंट ठेवावे लागते तुम्हाला. शांतपणे बॅटिंग करावी लागेल किंवा डिसिप्लिन मध्ये गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू हळुवारपणे दिशा दिली आहे. गुड क्लेवर क्रिकेट. धावसंख्या 1 ने पोहोचते 7. 8 ची गरज आहे. बघूया शांतपणे खेळ, हा भरपूर महत्वाचा आहे. पुढचा चेंडू आणि हा वाईड बॉल. धावसंख्या 8. आता 7 चेंडू 7 धावेंची गरज. मॅच अतिशय
सुरेख वळणावरती आणि डॉट बॉल. आता 6 चेंडू 7 धावा. जर स्कोर लेवल होतोय तर मात्र सुपर ओव्हर. आपला रूल्स आहे श्री कुर्लाई चषक, नेहमी आपण सुपर ओव्हरच खेळत असतो आणि तेही या ठिकाणी आम्ही नमूद करतोय, मेन्शन केलं जाईल. 6 मध्ये 7 ची गरज. सक्सेस नेव्हर कम इझी, पेशन्स अँड हार्डवर्क आर द ओनली की. हे जे वाक्य आहे ते माइंडमध्ये ठेवणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू. ओ, सिंगल रन्स कंप्लीट. आता 5 मध्ये 6. मॅच अतिशय सुंदर, अप्रतिम एंटरटेनमेंट, हाय व्होल्टेज ड्रामा. गुड शॉट, कडक कडक अप ड्राईव्ह. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार आणि स्कोर पोहोचतोय 13. आता येणारे चेंडू तुमच्याकडे ते 4 धावा बनवायच्या त्या 2. 4 मध्ये 2. या चौकारानं जे फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत, प्रसादने 7 घातले असं म्हणायला हरकत नाही. जे फॉरवर्ड लेग रिझन मध्ये आहेत सर्व प्रेक्षक, थोडस मागे जा प्लीज. 4 मध्ये 2 ची गरज आहे. पुढचा चेंडू आणि यश त्या उद्वासा. क्लिंग बॉल, टर्निंग पॉइंट. 3 मध्ये 2 ची गरज आहे. 3 चेंडू 2 ची गरज. थोडासा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय, तो एस्टांवरती हादळला जातोय आणि इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. 3 चेंडू 2 धाबा. 1 आली तर स्कोर लेवल होईल आणि एक जर डॉट बॉल आला तर आणखीन हृदयाचे ठोके वाढतील. बघूया पुढचा चेंडू. गोलंदाज तयार होत आहेत. अप्रतिम. आणि इथे काय घडलंय? आता 2 मध्ये 2 ची गरज आहे. मॅच होती कुठे आणि मॅच आलंय कुठे? क्रिकेट या खेळाला बुद्धिमत्तेची जोड असते. दोन चेंडू 2 रनची गरज. सिंगल रन्स आली, स्कोर लेवल होईल आणि 1 डॉट 1 रन्स आली, सुपर ओव्हर. स्कोर जर लेवल झाला तर सुपर ओव्हर. मॅच जर टाय झाली, चांगली गोलंदाजी आहे. ओ माय गॉड, स्कोर इज लेवल नाव. स्कोर इज लेवल. आता 1 मध्ये 1 ची गरज. आणि मित्रांनो, जर मॅच आवडली असेल टाळ्या झाल्या पाहिजे त्या मॅच साठी. जबरदस्त मॅच आहे. टाळ्यांचा गजर आपण मैदानाच्या बाहेरून बघतोय. हाय व्होल्टेज ड्रामा. दिल की धडकने अब वाढताना बघतोय. 1 रन्स मॅच विनिंग, डॉट बॉल, सुपर ओव्हर. आणि इथे झालेस विनिंग इनिंग. जबरदस्त मॅच. भव्य मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय आपण. चांगली टप्पट आहे. 4 चेंडूवरती 2 धावा असताना 2 डॉट बॉल आले होते आणि प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देतोय सन्माननीय सागरजी गरज सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय. देवेंद्र यांना देतोय आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. देवेंद्र या. सागरजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण आणि सरतोडी संघ आपला सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी या. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. हाडलक. सरतोडी संघाला सन्मान चिन्ह द्यायचं आणि देवेंद्रला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. देवेंद्र कोण आहे? देवेंद्र कोण आहे? देवेंद्र ठरतो या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच.
देवेंद्र या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी चला मॅच ओपनिंग पेअर पाठवू आपण. सागरजी